श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या कुलस्वामिनी आपल्या कुलदेवीची नित्यसेवा आहे ती काय करावी आणि नित्यसेवा ही आपण कशी करायची आहे आणि जर आपण नित्यसेवा जर नाही केली तर आपल्या जीवनामध्ये आपल्या वैवाहिक जीवनामध्ये काही प्रॉब्लेम आणि काही अडचणी कशा प्रकारच्या येऊ शकतात आणि आपण कसं समजायचं की आपल्यावरती आपल्या कुलस्वामिनीची अवकृपा झालेली आहे आणि आपल्याला कुलस्वामिनीची सेवा करणं खूप गरजेचं आहे। या संदर्भात सर्व काही माहिती आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा। चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम कुलस्वामिनी नमः नक्कीच लिहा। वैवाहिक जीवनामध्ये सतत प्रॉब्लेम आणि सतत अडचणी आहेत त्या येत राहतात। बऱ्याच प्रकारच्या अडचणी आहेत त्या येत राहतात। त्या म्हणजे संतती प्राप्ती होण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम येणे, लग्न होऊन बरीच वर्ष झालेली आहेत तरी आपल्याला संतती प्राप्ती आहे ती होत नाही। काही मुलींचे विवाह आहेत ते जुळून येत नाहीत। विवाह होण्यासाठी बऱ्याचशाच प्रकारच्या अडचण आहेत ते येत आहेत। कोणत्याही कामामध्ये नोकरी असो किंवा प्रमोशन असो किंवा नोकरी न लागणे अशा बऱ्याच प्रकारच्या आहेत त्या, किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या परीक्षा देत असताल त्या परीक्षेमध्ये तुम्हाला अपयश सतत पदरात पडणे, अशा बऱ्याच प्रकारचे जे आहेत ते आपल्या जीवनात सतत प्रॉब्लेम आहेत त्या अडचण आहेत त्या निर्माण होत असतात। कामात अडथळे येणे, तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तो व्यवसाय आहे तो मंदगतीने जर चालत असेल, त्याच्यामध्ये प्रगती म्हणजे होत नसेल, तुम्ही कष्ट करताय पण तुमच्या कष्टाला यश आहे ते मिळत नाही, घरामध्ये वादविवाद होत असेल, सतत भांडण होणे, नवरा बायको किंवा घरातील इतर मुलं बाळ आहेत यांच्यामध्ये सतत वाद निर्माण होणे, घरात अशांतता निर्माण होणे, अशा प्रकारचे ज्या काही गोष्टी आहेत ह्या आपल्या जीवनामध्ये कधी घडतात की आपल्यावरती आपल्या कुलस्वामिनीची अवकृपा असेल तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्या घडतात। आता तुम्ही म्हणसाल की आम्ही कुलस्वामिनीची सेवा आहे ती शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीमध्ये तर करतोच, पण फक्त शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीमध्येच सेवा केलं म्हणजे झालं का? नाही, तिची सेवा आपल्याला नित्य नेमाने ही सेवा आहे ती करावीची असते, कारण ती आपल्या कुळाचं रक्षण करणारी आपली ती रक्षक असते। रक्षण करणारी आपली ती आई आहे। आई आपली रक्षण करणारी आहे म्हणून तिची सेवा आहे ती आपल्याला करायची असते। तिला आपल्याला विसरायचं नसतं, तिला सतत आपल्या स्मरणात आहे ते ठेवायचं असतं। आपण रोज देवपूजा आहे ती तर करतोच, त्याचबरोबर स्वामींचीही नित्यसेवा आहे ती करतो, तरीही प्रॉब्लेम होतात का? तर आपल्या हातून कुलस्वामिनीची सेवा आहे ती घडत नाही, यामुळे हे प्रॉब्लेम निर्माण होतात। पण काही जण असेही असतील की त्यांच्या हातून म्हणजे ते कुलस्वामिनीची सेवा आहे ती करतातच, नित्यसेवा करतात, पण तरीही त्यांच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आणि अडचणी येतात। याचं कारण काय आहे की याचं कारण असं आहे की तुमच्या हातून ती सेवा होते पण तुम्हाला जर पितृदोष म्हणजे नक्कीच तुम्हाला पितृदोष असेल, कारण तुम्ही कुलस्वामिनीची सेवाही करता तरीही तुम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणजे पितृदोष असल्याने अशा प्रकारच्या जे प्रॉब्लेम आहेत आणि अडचणी आहेत त्या येत राहतात। म्हणून यापैकी कोणतं कारण आहे ती आपल्याला म्हणजे आपल्याला कळेल। आपण जर कुलस्वामिनीची सेवा जर करत असो तर आपल्याला माहीत आहे की आपल्याला पितृदोषामुळे हा त्रास होतो, आणि जर तुम्ही कुलस्वामिनीची सेवा जर नसाल करत तर तुमच्या लक्षात नक्कीच येईल की आपण कुलस्वामिनीची सेवा आहे ती आपल्या हातून कमी प्रमाणात होत आहे किंवा ती होत नाही, म्हणून आपल्याला हा त्रास होत आहे। तर आपण आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची जो कुळाचार आहे तो आपण वर्षातून एकदा तर करतोच, म्हणजे तिचा मान सन्मान आहे तो आपण तिच्या मूळ ठिकाणावरती तिथं जाऊन आपण तिचा मान सन्मान आहे तो करतो। तिची ओटी भरणे, तिचा जो काही मान सन्मान आहे तो करतो। पण काही जण काय करतात की कुलस्वामिनीच्या मूळ ठिकाणी जातच नाहीत। आपल्या गावामध्ये जे काही मंदिर आहेत किंवा तुमच्या घरामध्येच तुम्ही तिची ओटी भरणे किंवा तिची सेवा करणे करता, पण असं नाही, आपल्याला एकदा तरी आपल्या कुलस्वामिनीच्या वर्षातून एकदा तरी कुलस्वामिनीच्या ठिकाणी जाऊन तिचा मान सन्मान आहे तो करायचा असतो। पण ज्यांना खरंच शक्य नाही वर्षातून दरवर्षी जाणं म्हणजे वर्षातून एकदा जाणं,
तर त्यांनी कमीत कमी 3 वर्षातून एकदा तरी जाऊन आपल्या कुलस्वामिनीचा कुळाचार आहे, तिची जो मान सन्मान आहे तो आपल्याला करायचाच असतो. तरच तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या अडचणी आणि प्रॉब्लेम आहेत ते येणार नाहीत आणि तुमचं जीवन सुखद आणि आनंदमय जीवन आहे ते नक्कीच होईल. आता आपण पाहूया की आपल्या कुलस्वामिनीची जी नित्यसेवा आहे ते आपण करू शकतो. म्हणजे कोणती करू शकतो, कशाप्रकारे ती करायची आहे, हे आता आपण पाहूया. आपण आपलं जे दुर्गा सप्तशती पाठाचं जे पुस्तक आहे, त्याचा मी फोटो आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती नक्कीच देईल. ते पुस्तक कशा प्रकारचं असतं. जे मी तुम्हाला फोटो देणार आहे ते दिंडोरी प्रणीत आहे. म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये ते तयार केलेलं ते पुस्तक आहे. ते मी तुम्हाला स्क्रीनवरती त्याचा फोटो देणार आहे. तुमच्याकडे जर असेल तर ती नक्कीच नित्यसेवा तुम्ही त्याची करावी. आपण तर नित्यसेवा त्याची कशी करायची आहे की आपण दिव्या कवच आहे तिथून वाचायला सुरुवात करायची आणि क्षमामापन स्तोत्र आहे तिथपर्यंत ते वाचायचं. पण हे आपण एका दिवसात वाचायचं का? नाही. तुम्ही नित्यसेवा करायची म्हणजे आपण पहिल्या दिवशी दिव्या कवचपासून सुरुवात करायची आणि पहिले 2 अध्याय आहेत एवढं वाचन आहे ते करायचं. पहिल्या दिवशी एवढं करायचं, दुसऱ्या दिवशी 3रा आणि 4था अध्याय, असं आपण कंटिन्यूली 7 दिवसापर्यंतची सेवा आहे ती करायची. 7व्या दिवशी नेमका 13वा अध्याय येईल आणि क्षमामापन जे स्तोत्र आहे ते. अशा प्रकारे आपलं 7व्या दिवसाची म्हणजे 7 दिवसाची सेवा होईल. पण आता तुम्ही जर मांसाहार जर करत असाल तर ही सेवा कशी करणार? तुम्ही म्हणजे तुम्हाला जर खायचं असेल, कारण नित्यसेवा म्हणजे आपल्याला रोज करायची. हे जर 7 दिवसात संपलं की पुन्हा 8व्या दिवसापासून तुमची कंटिन्यूली आणखीन 2-2 अध्यायाची सेवा सुरू होणार ना. पण जर ज्या दिवशी तुम्हाला खायचं आहे त्या दिवशी तुम्ही फक्त ही जी सेवा आहे ती करायचीच नाही आपण. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या दिवशी स्वच्छ अंघोळ करून ज्यावेळेस तयार होचाल त्यावेळेस नंतर तुम्ही त्याचं वाचन आहे ते करायचं आहे. पण आता एखाद्याला काय असं होत असेल की ह्याचं जे पाठ आहे दुर्गा सप्तशतीचा करणं वेळ नाही किंवा करणं खूप अवघड असं वाटतंय किंवा करण्यासाठी शक्य नाही, तर त्यांना दुसरा पर्याय आहे. ते म्हणजे आपलं जे सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे, हे आपलं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे दिंडोरी प्रणीत, याच्यामध्ये हे ते दिलेलं आहे. किंवा तुम्हाला गुगलवरती सर्च जर केलं किंवा यूट्यूबवरती जरी सर्च केलं तरी तुम्हाला ते मिळून जाईल. सिद्धकुंजिका स्तोत्रम याचं रोज एकदा तरी पठण आहे ते संध्याकाळी किंवा सकाळी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं ते तुम्ही करायचं आहे. या दोन्ही वेळेपैकी कधीही. ते वाचण्यासाठी अगदी तुम्ही सुरुवातीला जर वाचत असणार तर अवघे फक्त 5 मिनटं लागतात. आणि हेच म्हणजे हे का वाचावं? का तर हे एकदा जर वाचलं तर त्याचं जे पुण्य आहे ते तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केलेल्याचं पुण्य आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून हे इतकं प्रभावशाली सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे. त्याच्यातील जे शब्द आहेत ते जरा खूप अवघड आहेत. पण तुम्ही जर सुरुवातीला वाचण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल किंवा जास्त वेळ जाईल. तुम्ही जर नित्यनेमाने जर वाचत जर गेलात तर तुम्हाला ते अगदी 2 मिनिटात होईल असं ते एवढं आहे. म्हणजे एवढ्या कमी वेळात होणार आहे. म्हणजे असं थोडेफार एक 8 दिवस जरी वाचलं तर ते नंतर तुमचं आधी 10 मिनटं लागतील, नंतर 2 मिनटापर्यंत तुमचं होऊन जाईल. जर तुम्ही नवीन वाचणार असेल तर. आणि जे नेहमी वाचतात किंवा त्यांनी आधी वाचलेलं आहे त्यांचं 2-3 ते लईत 5 मिनटामध्ये ते होऊन जाईल. एवढं ते सोपं आहे. पण त्याचं जे महत्त्व आहे ते एक दुर्गा सप्तशती पाठ केलेल्याचं एवढं त्याचं महत्त्व आहे. आणि तसा उल्लेखही त्या जे सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे त्याच्यामध्येही तो केलेला आहे. तर ही सेवा आहे ती तुम्ही नित्यसेवा म्हणून तुम्ही करू शकता. खूप प्रभावशाली सेवा आहे ही. फक्त नित्यसेवा तुम्ही करून पहा. तुमच्या जीवनामध्ये खरंच बदल आहे तो घडून येईल. तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम, ज्या काही अडचणी असतील त्या दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. जर तुम्हाला कुलस्वामिनीचा जी अवकृपा असेल तुमच्यावरती, तिची सेवा घडत नसेल तर तुम्हाला हे प्रॉब्लेम असतील तर ह्या सेवा आहेत त्या तुम्ही कराव्यात. आणि जरी नसतील तरी तुम्ही ह्या सेवा आहेत ह्या कंटिन्यूली चालू ठेवा. म्हणजे तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीचा आशीर्वाद आहे तो तुमच्यावरती नक्कीच राहील. ती तुमच्या कुळाचं, तुमच्या घराचं रक्षण आहे ते नक्कीच करेल. अशा प्रकारे आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची नित्यसेवा आहे ती करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्कीच नित्यसेवा आहे ती करून पहा. श्री स्वामी समर्थ.